नॉनव्हेज होतं त्यामुळे खूप गर्दी होती. आज थोडासा व्हेज आहे. जाऊया मॅचच्या दिशेने. 12 मध्ये 32 करायचे आहेत अद्याप. पहिलाच बॉल आणि हाफ ट्रॅकर फटका बसलाय आणि टिपलाय तो झेल. संपलाय तो रवी मात्रेचा खेळ. बिग विकेट, बिग लॉस. टीम गौरीशंकर गौरीपाडा. न्यू बॅटर मैदानामध्ये आल्या. फार मोठा धक्का लागला. ज्या रवी मात्रेने आक्रमकतेने सुरुवात केली. षटकार चौका टोकत असताना मात्र 5 मध्ये 13 बनवल्या. ताबडतोब बॅटिंग करण्याचा प्रयत्न केला मात्र एक फसवा चेंडू मिळाला. असं वाटलं व्हॅल्युएशन जास्त मिळाला त्या बॉलवरती. ओ पुन्हा एकदा अगोदरच टप्पा ठेवला. चेंडू गेला डॉट. नाही आता एक एक डॉट चेंडू या सामन्यावरती पकड निर्माण करेल. तुम्हाला पण माहिती आहे की आता सुरुवातीला डॉट चेंडू आले हरकत नाहीये मात्र आता ते पडवणारे नाही आहेत टीम गौरीपाडा संघाला. आता बनवायच्या 10 मध्ये 31 धाबा द्यावी. त्यामुळे 10 चेंडू 31 धाबा. पुन्हा एकदा डॉट. नाहीये नाहीये. खूप चांगली गोलंदाजी पाहा मिळतोय जयेश पाटीलची. काय गोलंदाजी करत असताना टीम पलक 11 सरवली. हा संघ आज या नावाने खेळत असताना पाहा मिळतो आपल्याला. आमचे एरंजाडचे बाळूदादा बोराडे यांनी पुरस्कृत केलेला संघ आणि त्याच संघाने पाहतोय चांगली कामगिरी करत असताना. सुरुवातीला बॅटिंग खूप चांगली झाली आणि त्यानंतर आता गोलंदाजी करत असताना ओ पुन्हा एकदा एजंट टेकन. 1 मोर विकेट डाऊन. आणखीन एक धक्का लागलाय गौरीपाडा टीमला. चेंडू 2 विकेट मिळवले. एकही धाव नाही. या 4 चेंडू डॉट पिकल्यात आणि नवीन फलंदाज केतन म्हात्रे. यस एक जो केतन आहे तो आपल्या महाराष्ट्राचा आपल्या या आगरी कोळी समाजाचं नाव पूर्ण बायकरमॅन पहा मिळतो. आणि यावेळेस केतन पाहतो एक धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. ते 5 चेंडू डॉट. वाह काय गोलंदाजी पहा मिळते. ते 5 चेंडू डॉट 2 विकेट मिळवल्यात एका ओव्हर मध्ये. एवढी चांगली गोलंदाजी जयेश पाटील करत असताना पहा मिळतो आपल्याला. शेवटचा बॉल आणि या ठिकाणी पाहतोय आपण मेडल षटक. जरा जयेश पाटीलचं षटक आवडलं असेल तर टाळ व्हायलाच पाहिजेत. विकेट मेडल षटक आलाय जयेश पाटीलचं आणि आता 6 मध्ये बनवायचे आहेत 31 धावा. हा लेझर कोणी चालू केलेलं आहे कृपया